तर मुलांना आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील इथे आपण घेणार आहोत की श्रेयसने 100 रुपये दर्शनी किंमत असणार एक शेअर बाजारभाव 120 रुपये होता तेव्हा विकत घेतला, त्यावर त्याला कंपनीने 15% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा जो दर आहे तो आपल्याला काढायला सांगितला आहे. आणि बघा आपण तो पुढील प्रमाणे काढलेला आहे की बघा दर्शनी किंमत किती आहे तर 100 रुपये आहे आणि बाजारभाव किती आहे 120 रुपये आहे. मग लाभांश किती दिलेला आहे तर 15% दिलेला आहे. मग प्रति शेअर परताव्याचा दर जो आहे तो आपण 1% मानलेला आहे. मग इथे आपल्याला 120 रुपये गुंतवलेले 15 रुपये मिळतात. 120 रुपये जर आपण गुंतवले तर आपल्याला किती मिळतात तर 15 रुपये मिळतात. किती वरती तर 120 वरती. म्हणून 15 छेद किती 120 बरोबर किती येणार आहे 1/100. जर 120 बरोबर 15 तर 100 बरोबर काय x आपण इथे मानलेला आहे. म्हणून x बरोबर 15 गुणिले 100/120 आणि x बरोबर काय आलेला आहे तर 25/2 आणि त्याचा जो भागाकार आहे तो आपल्याला मिळालेला आहे 12.5%. म्हणजेच श्रेयसला परताव्याचा जो दर आहे तो किती मिळणार आहे तर 12.5% एवढा मिळणार आहे. आणि आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि ते असं आहे की दर्शनी किंमत बरोबर किती आहे 100 रुपये. मग अधिमूल्य आहे 65 रुपये. तर त्या शेअर्स बाजारभाव आपल्याला काढायचा आहे. म्हणून जो शेअर्सचा जो बाजारभाव आहे तो आपण पुढील प्रमाणे इथे काढून घेतलेला आहे की तो असा आहे की बाजारभाव बरोबर किती दर्शनी किंमत आणि अधिक काय येणार आहे अधिमूल्य. दर्शनी किंमत किती दिलेली आहे 100 रुपये अधिमूल्य किती आहे 65 रुपये. तर त्यांची जी बेरीज आहे ती किती होणार आहे 165 रुपये. म्हणून शेअरचा जो बाजारभाव किती आहे तर 165 रुपये प्रति शेअर आहे. आणि आता जे तिसरं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की खालील तक्ता योग्य संख्या लिहून आपल्याला काय करायचं आहे तर हा जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणून बघा 10 अधिक 7 बरोबर किती आलेले आहे आपले 17 इथे आलेले आहे. आणि जे दुसरं आहे बघा अवमूल्य किती आहे 25 आहे. त्याच्यामधून वजा काय करायचे आहे आपल्याला 16 करायचे आहे. किती उत्तर इथे येईल तर 9 उत्तर असं येईल. मग त्यानंतर जे तिसरं आहे ते किती येणार आहे नंतर जे तिसरं आपण घेतलेलं आहे ते बघा किती येणार आहे तर दर्शनी मूल्य किती आहे 5 रुपये आहे. मग मूल्य प्रकार जो आहे सममूल्य आहे म्हणून किती आलेला आहे 5 रुपये आलेला आहे. तर आता आपण चौथं देखील इथे काय घेतलेलं आहे एक्झाम्पल घेतलेलं आहे की नीलभाईंनी खालील प्रकारे शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याने एकूण किती गुंतवणूक केली म्हणजेच कंपनी ए मध्ये बघा 350 शेअर्स दर्शनी किंमत 10 रुपये प्रति शेअर अधिमूल्य किती आहे 7 रुपये आहे. मग बी कंपनी 2750 शेअर्स दर्शनी किंमत बरोबर किती आहे 5 रुपये आहे. बाजारभाव किती काढलेला आहे 4 रुपये. मग सी कंपनीमध्ये 50 शेअर्स दर्शनी किंमत किती आहे 100 रुपये आहे. बाजारभाव किती काढलेला आहे आपण तर 150 रुपये एवढं काढलेला आहे. आणि त्याची जी उकल आहे ती बघा आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे. बघा ती जी उकल आहे आपण करून घेतलेली आहे की कंपनी ए ची जी उकल आहे बघा अधिमूल्य बरोबर किती आहे 7 रुपये. म्हणून बाजारभाव बरोबर किती येणार आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. मग 10 अधिक किती येणार आहे 7 किती होतात 17 रुपये होतात. म्हणून कंपनी ए मधील जी गुंतवणूक आहे बरोबर किती आहे शेअरची संख्या गुणिले काय होणार आहे बाजारभाव. म्हणजे शेअरची संख्या किती आहे 350 गुणिले होणार आहे 17. त्याचं जे उत्तर किती आलेलं आहे 5950 रुपये एवढं आलेलं आहे. आता सीचं आपण बघूया कंपनी बी किती आहे दर्शनी किंमत 5 रुपये आहे म्हणून बाजारभाव किती ठरलेला आहे तर 4 रुपये. मग कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर किती आहे शेअरची संख्या गुणिले बाजारभाव हा आलेला आहे. म्हणून इथे 2750 गुणिले काय येणार आहे 4 येणार आहे. त्यांचा गुणाकार 11,000 रुपये एवढा आलेला आहे. तर आता कंपनी सी म्हणजेच दर्शनी किंमत किती आहे 100 रुपये. मग बाजारभाव किती आहे तर 150 रुपये एवढा आहे. मग कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर किती तर शेअर्सची संख्या गुणिले काय आहे तर बाजारभाव हा आहे. म्हणजेच 50 गुणिले किती तर 150 आणि 7,500 रुपये यांचा गुणाकार जो आहे तो आपण काढलेला आहे. मग
इथे नीलभाईंनी तिन्ही कंपन्यांमध्ये जी केलेली गुंतवणूक आहे ती आहे 5,950 अधिक 11,000 रुपये आणि अधिक किती येणार आहे 7,500 रुपये. त्यांची जी बेरीज आहे ती किती आलेली आहे 24,450 रुपयाची जी गुंतवणूक आहे ती नीलभाईंनी केलेली आहे. आता पुढचं देखील काही एक्झाम्पल आहे ते इथे आपण घेणार आहोत की स्मिताने 12,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. 10 रुपये दर्शनी किमतीचे काय आहेत शेअर आहेत. मग 2 रुपये अधिमूल्याने तिने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी जी पुढील कृती आहे ते आपण इथे करणार आहोत. तर बघा पुढील कृती जी आहे ते आपण अशा प्रकारे इथे केलेली आहे की दर्शनी जी किंमत आहे ती आहे 10 रुपये अधिमूल्य बरोबर किती येणार आहे 2 रुपये. मग बाजारभाव किती आहे बरोबर दर्शनी किंमत अधिक 2 रुपये. 10 अधिक किती आलेले आहे 2 बरोबर किती येणार आहे 12 रुपये. मग शेअर्सची जी संख्या आहे एकूण गुंतवणूक छेद काय येणार आहे बाजारभाव बरोबर 12,000 छेदस्थानी आलेले आहे 12. तर त्यांचा जो भागाकार आहे तो केला आपण किती आलेले आहे तर 1,000 रुपये एवढे आलेले आहे 1,000 शेअर्स. मग स्मिताला 1,000 शेअर्स मिळतील. आणि आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 10,000 रुपये दर्शनी किमतीचे इथे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत आपण घेतले. मग त्यावर कंपनीने 30% लाभांश केला तर एक गुंतवणूक जी एकूण गुंतवणूक आहे ती दुसरा आहे मिळालेला लाभांश व तिसरा आहे गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. हे तिन्ही जे उत्तरे आहेत ते आपण पुढील प्रमाणे काढून घेतलेली आहे. आणि आपलं पहिलं बघा काय आहे की शेअर्सची दर्शनी किंमत 10 रुपये बाजारभाव आहे 25 रुपये. मग शेअर्सची संख्या किती आहे 50 रुपये. एकूण गुंतवणूक जी आहे 25 गुणिले काय आहे 50. उत्तर किती येणार आहे आपलं 1250 रुपये. मग लाभांश किती आहे 10 गुणिले 30 छेदस्थानी येणार आहे 100 बरोबर किती आलेले आहे तर 3 रुपये प्रति शेअर. मग 50 शेअरमधील एकूण लाभांश किती आहे 50 गुणिले 3 बरोबर किती येणार आहे 150 रुपये. मग इथे परताव्याचा जो दर आहे तो बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद किती आहे तर एकूण गुंतवणूक गुणिले किती येणार आहे तर 100 रुपये येणार आहे. म्हणून परताव्याचा दर जो आहे तो 150 छेद इथे 1250 गुणिले 100 बरोबर किती टक्के तर 12%. मग एकूण गुंतवणूक 1250 रुपये काढलेले आहे आपण आणि दुसरं आहे 50 शेअर्स मिळालेला आहे लाभांश. मग तो किती आहे 150 रुपये. तिसरा आपण काढलेला आहे गुंतवणुकीवर परताव्याचा जो दर आहे तो किती मिळणार आहे तर तो 12% मिळणार आहे. आणि आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व केलेलं आहे की बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला तर गुंतवणुकीवरील मिळालेला परताव्याचा जो दर आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि बघा आपण तो इथे अशा पद्धतीने काढलेला आहे की शेअर्सची जी दर्शनी किंमत आहे ती बरोबर किती तर 100 रुपये. मग बाजारभाव बरोबर किती आहे तर तो 80 रुपये आहे. मग शेअरची संख्या किती असणार आहे 50. मग एकूण गुंतवणूक बरोबर काय आहे 50 गुणिले 80 बरोबर किती तर 4,000. व लाभांश किती दिलेला आहे 20% म्हणजे 20 रुपये प्रति शेअर असणार आहे. म्हणून 50 शेअर्स लाभांश बरोबर काय येणार आहे 50 गुणिले 20 किती आलेलं आहे 1,000 रुपये एवढं आलेलं आहे 50 गुणिले 20. मग येथे कराचा जो दर दिलेला नाही म्हणून शेअर्सची जी खरेदी आहे वजा विक्रीच्या वेळी कराचा केलेला नाही. म्हणून 10 रुपये दर्शनी काय आहे तर किमतीचा शेअर 60 रुपयांना खरेदी केलेला आहे. म्हणून इथे 1,000 छेद 4,000 गुणिले काय येणार आहे 100. मग गुंतवणुकीवर 25% आपल्याला परतावा मिळेल. किती टक्के तर 25%. आता जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव किती आहे 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश किती आहे तर 20% आहे. मग त्याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे. तर बघा त्याची जी उकल आहे आपण अशा पद्धतीने केलेली आहे की कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या परताव्याचा दर काढू. तो एक्स मानू शेअर्सची दर्शनी किंमत आपल्याला काय करायची आहे 100 रुपये मानायची आहे. म्हणून कंपनी ए साठी बाजारभाव बरोबर किती तर 50 रुपये.
लाभांश बरोबर किती तर 16%. म्हणजेच 80 रुपये गुंतवले की किती मिळणार आहे 16 रुपये मिळतील. म्हणून 16/80 बरोबर x छेद किती तर 100. म्हणून 80x बरोबर किती आलेले आहे 1600 आलेले आहे. तर x बरोबर 1600/80 बरोबर किती 20% परतावा मिळाला. किती टक्के मिळाला तर 20% एवढा परतावा मिळालेला आहे. म्हणून कंपनी बी साठी बघा बाजारभाव किती आहे 120 रुपये आणि लाभांश किती आहे तर 20% आहे. म्हणजेच 120 रुपये गुंतवले की किती मिळणार आहे 20 रुपये मिळणार आहे. म्हणून 20/120 बरोबर काय आहे x/100. तर 120 बरोबर काय येणार आहे 2000. मग x बरोबर 2000/120 बरोबर त्याचा जो भागाकार आहे तो आलेला आहे 16.67%. हा परतावा मिळाला. म्हणजेच कंपनी ए कडून मिळणारा जो परताव्याचा दर आहे तो कंपनी बी कडून मिळणाऱ्या परताव्याच्या दरापेक्षा अधिक असल्यामुळे कंपनी ए मधील गुंतवणूक ही कशी आहे तर ती फायदेशीर आहे. कुठली कंपनी तर कंपनी ए ही कंपनी कशी आहे तर बी पेक्षा जास्तीची फायदेशीर आहे. आता आपल्याला जे पुढचं उदाहरण आहे ते देखील इथे आपण घेतलेलं आहे. आता बघा काही माहिती जी आहे इथे आपण बघणार आहोत की दलाली म्हणजेच काय तर ब्रोकरेज. शेअर्सची खरेदी वजा विक्री खाजगी रीतीने करता येत नाही. म्हणून शेअर्स बाजारातील अधिकृत व्यक्ती किंवा संस्थाकडून केली जाते. जे शेअर्स आहे ते कुणाकडून केले जाते तर जे काही ब्रोकरेज असतात त्यांच्याकडून केली जाते. म्हणून त्यांना शेअर दलाल असे देखील म्हटलं जातं. तर दलालामार्फत शेअरची खरेदी करताना व विक्री करताना बाजारभावावर ज्या दराने दलाल रक्कम घेतो तिला काय म्हणतात तर तिला दलाली म्हणतात. म्हणजे शेअर्स विकणारा व खरेदी करणारा दोघेही काय करतात तर दलाली देत असतात. आता त्यासाठी आपण काही उदाहरणे देखील इथे पाहणार आहोत. तर पहिले बघा 100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर्सचा बाजारभाव हा किती आहे 150 रुपये आहे. मग दलालीचा दर किती आहे 0.5% आहे. मग असे 100 शेअर्स विकत घेताना किती रक्कम द्यावी लागेल. असे 100 शेअर्स विकले तर किती रक्कम मिळेल. म्हणजेच दोन्ही टीमकडून काय होतं दलाली दिली जाते किंवा घेतली जाते. तर अशी जी किती दलाली आहे जी दिली जाणार आहे किंवा घेतली जाणार आहे त्याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे इथे करून घेतलेली आहे. तर इथे आपण बघूयात की शेअर खरेदी करताना एका शेअरची जी खरेदी किंमत आहे ती बाजारभाव प्लस काय येणार आहे दलाली येणार आहे. आणि बाजारभाव किती आहे 150 रुपये आहे अधिक 150 रुपये म्हणजेच किती 0.5%. मग 150 अधिक किती 0.75. एका शेअर्सची जी विक्री आहे ती किती आलेली आहे 150.75 रुपये. मग 100 शेअर्सची खरेदी केली तर एकूण गुंतवणूक किती येणार आहे 100 गुणिले 150.75 किती आलेलं आहे तर 15,075 रुपये आलेलं आहे. म्हणजेच यात दलाली किती मिळणार आहे 15,000 रुपये शेअर्स अधिक 75 रुपये दलाली एवढी मिळणार आहे. आता इथे शेअर्स विक्री करताना शेअर्स जे आहे ते विक्री करायचे आहे. मग इथे एका शेअर्सची जी विक्री किंमत आहे बाजारभाव वजा काय करायचं आहे दलाली करायची आहे. म्हणून 150 रुपये वजा काय होणार आहे 150 रुपये बरोबर दलाली किती तर 0.5%. म्हणून 150 मधून आपल्याला 0.75 हे काय करायचे आहे वजा करायचे आहे. मग एका शेअरची विक्री किंमत किती 149.25 रुपये. तर 100 शेअर्सची जी विक्री आहे ती किती असणार आहे 149.25 रुपये गुणिले किती असणार आहे तर 100 बरोबर काय आलेलं आहे बघा तर 14,925 रुपये एवढं आलेलं आहे. म्हणजे 100 शेअर्स विक्री जे आहे म्हणजेच इथे आपण पाहू शकतो की 100 शेअर्स विकले तर 14,925 रुपये मिळतील. बघा 100 शेअर्सवर किती मिळणार आहे तर 14,925 रुपये हे 100 शेअर्स जे आहे ते विकल्यानंतर मिळणार आहे. आता बघा दलाली नेहमी कशी असते शेअर्सच्या बाजारभावावर आकारली जाते. जसा बाजारभाव असतो तशीच काय असते दलाली असते. मग शेअर खरेदी वजा विक्रीच्या विवरणात दलाली व कर धरून शेअर्सची जी किंमत आहे ती ठरवली जाते. म्हणजे जो शेअर्स घेतो त्याला देखील काय होतं जो मध्यस्थ व्यक्ती असतो तो त्याच्याकडनं काय घेत असतो तर जो काही ब्रोकरेज आहे तो घेत असतो आणि जो विकतो तो देखील मध्यस्थांच्या मार्फतच काय करत असतो विकत असतो. म्हणजे साहजिकच आहे त्याला देखील काय द्यावे लागतं तर ब्रोकरेज द्यावा लागतं.
आता पुढील काही उदाहरणाद्वारे देखील आपण दलालीवरील ज्या वस्तू व सेवा आणि कर आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा शेअर, तर इथे आपण पाहूया की शेअर दलाल त्यांच्या खातेदारांच्या वतीने शेअर्सचे काय करतो, खरेदी वजा विक्री करून देण्याची जी सेवा आहे ते पुरवतात. दलाली सेवेवरील कराचा दर किती असतो, तर 18% असतो. त्याचा सॅक क्रमांक आपल्याला शोधायचा असतो. म्हणून बघा टिप काय आहे, वस्तू व सेवा कराव्यतिरिक्त ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी तसेच शेअरच्या खरेदी व वजा विक्रीसाठी आणखी काही अल्प दराचे काय असतात, तर कर असतात. म्हणून सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT किंवा SEBI, शुल्क, स्टॅम्प ड्युटी इत्यादी त्यांचा आपण येथे काय करतो, विचार करणार नाही. फक्त ब्रोकरेजवरील वस्तू ज्या आहे त्या कराचा विचार इथे आपण करणार आहोत. ज्या ज्या गोष्टी आपल्याला ब्रोकरेजद्वारे मिळतात त्याच गोष्टींचा इथे आपल्याला काय करायचं आहे, तर विचार करायचा आहे. म्हणून त्यासाठी बघा आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की एका व्यक्तीने 15,075 रुपये शेअर्सच्या खरेदीसाठी दिले. या रकमेत 75 रुपये दलाली आहे. तर त्यांना 75 रुपयावरती 18% दराने किती जो कर आहे तो द्यावा लागेल तो काढा व त्याचे जे विवरणपत्र आहे ते विवरणपत्र आपल्याला तयार करायचे आहे. म्हणून बघा पुढील प्रमाणे आपण त्याचे जे विवरणपत्र आहे ते इथे तयार केलेलं आहे की 18% दराने 75 रुपयावर जो GST आहे तो 18 किती होणार आहे, 100 गुणिले 75 किती आलेला आहे, 13.50 रुपये आलेला आहे. मग शेअर खरेदीचे जे विवरणपत्र आहे B म्हणजेच काय, तर खरेदी करणे. मग शेअरची संख्या किती आहे, 100. शेअर्सचा बाजारभाव किती चालू आहे, 150 रुपये आणि शेअरची दर्शनी किंमत किती आहे, 15,000 रुपये. दलाली किती द्यावी लागणार आहे, 0.5% म्हणजे 75 रुपये. मग दलालीवर 9% म्हणजे CGST जो आहे तो केंद्र शासनाला द्यावा किती लागणार आहे, 6.75 रुपये आणि राज्य शासनाला किती द्यावा लागणार आहे, तर 6.75 रुपये. मग शेअर्सची एकूण खरेदी किंमत किती झालेली आहे, तर 15,088.50 रुपये एवढी शेअर्सची जी खरेदी आहे GST सह झालेली आहे. तर आता तिसरे जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की बशीर खान यांनी 40 रुपये बाजारभावाने काय केलेलं आहे, 100 शेअर्स जे आहे ते खरेदी केलेले आहेत. दलालीचा दर किती आहे, आपल्याला माहिती आहे 0.5% आहे. मग दलालीवर वस्तू सेवा करायचा दर किती आहे, तर 18% आहे. मग त्यांना 100 शेअर्ससाठी एकूण खर्च किती करावा लागेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा जे शेअर्स आहे किती करावा लागणार आहे याचा जो खर्च आहे तो आपण इथे लिहिलेला आहे की 100 शेअर्सचा बाजारभावानुसार किंमत किती आहे, 40 गुणिले 100 बरोबर किती आहे, तर 4,000 रुपये आहे. मग एका शेअर्सवरील दलाली किती असणार आहे, 0.5/100 गुणिले किती आहे, 40. किती भागाकार आपल्याला आलेला आहे, तर 0.20 रुपये एवढा आलेला आहे. मग एका शेअर्सची खरेदी किंमत किती, बरोबर बाजारभाव अधिक काय येणार आहे, दलाली. मग 40 अधिक 0.20 किती आलेले आहे, तर 40.20 एवढी आपली बेरीज आलेली आहे. मग 100 शेअर्सची खरेदीची किंमत किती असणार आहे, तर 40.20 गुणिले 100 त्याचा गुणाकार आपण काढलेला आहे, तर 4,020 रुपये एवढी आपल्याला काय येणार आहे, तर खरेदी किंमत जी आहे शेअर्सची ती आपल्या आलेली आहे. मग 100 शेअर्सवरील दलाली किती असणार आहे, 0.20 गुणिले 100 बरोबर किती, तर 20 रुपये. म्हणून इथे वस्तू व सेवा कर किती येणार आहे, 18/100 गुणिले 20 किती आलेला आहे बघा, 3.60 रुपये. मग बशीर खान यांना 100 शेअर्स खरेदीसाठी आलेला जो एकूण खर्च आहे तो बघा किती आहे, 4,020 रुपये अधिक 3.60 बरोबर किती आलेला आहे, तर 4,023.60 रुपये एवढा खर्च जो आहे तो शेअर्स खरेदी करण्यासाठी आलेला आहे. आता आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत की पंकजरावांनी 1,25,295 रुपये गुंतवणूक 10 रुपये दर्शनी किमतीचे काय केलेले आहे, बाजार भाव 125 रुपये असताना 100 रुपये शेअर्स त्यांनी विकत घेतलेले आहे. मग या व्यवहारात दलालीचा जो दर आहे तो 0.2% व दलालीवर 18% GST दिला तर एक आपल्याला काढायचं आहे की किती शेअर्स ते विकत घेतील. दुसरं आहे की एकूण किती दलाली दिली जाईल आणि तिसरं आहे या व्यवहारात वस्तू सेवा कर
जो आहे तो किती असणार आहे. मग बघा आपल्याला ह्या तिन्ही प्रश्नांचं जे उत्तर आहे ते आपण इथे काढलेलं आहे. आता पहिलं जे आहे की एकूण जी गुंतवणूक आहे ती आपण इथे काढलेली आहे. एकूण जी गुंतवणूक आहे ती अशी आहे की 1,25,295 रुपये आणि बाजारभाव किती आहे 125 रुपये. दलाली आहे 0.2%. मग कराचा दर किती आहे तर तो आहे 18%. तर एका शेअर्स वरील दलाली जी आहे ती आहे 125 गुणिले 0.2/100 किती येणार आहे 0.25 रुपये. तर एका शेअरच्या दलालीवर जो कर आहे तो 0.25 म्हणजेच 18% बरोबर किती आहे 0.045 रुपये. तर एका शेअरची जी खरेदी किंमत आहे बाजारभाव अधिक काय येणार आहे दलाली अधिक येणार आहे कर आणि त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे इथे टाकलेल्या आहेत. तर बघा 125 अधिक 0.25 अधिक काय येणार आहे 0.045 यांची बेरीज जी आहे ही आपण केलेली आहे. किती आलेली आहे 125.295 रुपये एवढी आलेली आहे. मग शेअर्सची जी संख्या आहे किती आहे 1,25,295. छेदस्थानी काय येणार आहे 125.295 बरोबर किती आलेलं आहे तर 1,000 रुपये. मग एकूण दलाली बरोबर काय येणार आहे प्रति शेअर दलाली गुणिले शेअरची संख्या. तर ती एकूण दलाली किती आहे 0.25 गुणिले काय येणार आहे 1,000 येणार आहे. उत्तर त्याचा जो गुणाकार आहे तो आपला आलेला आहे 250 रुपये. मग एकूण कर आहे 1,000 गुणिले किती तर 0.045. उत्तर किती आलेलं आहे आपलं 45 रुपये एवढं आलेलं आहे. म्हणजेच इथे 1,000 शेअर्स विकत घेतले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. दुसरं आहे दलाली किती दिली तर 250 रुपये दिली आणि दलालीवर जो कर आहे तो किती आकारला गेला तर 45 रुपये एवढा आकारला गेला. आता आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेऊयात. आणि पुढचं जे उदाहरण आहे ते असं आहे की नलिनीताईंनी 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअर्सचा बाजारभाव जो आहे तो 60 रुपये असताना 6,024 रुपये गुंतवले. त्यावर 60% काय केलेलं आहे लाभांश मिळाल्यानंतर 50 रुपये बाजारभावाने सर्व शेअर्स विकून टाकले. मग प्रत्येक व्यवहारात 0.4% दलाली दिली. तर या व्यवहारात त्यांना झालेला नफा किंवा तोटा किती काढण्यासाठी खालील चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. तर बघा काही चौकटी दिलेल्या आहेत ज्या कशा आहेत खाली आहेत आणि त्या पुढील प्रमाणे आपल्याला भरायच्या आहेत. तर पाहूया आपण कशा भरले ते की येथे कराचा दर आपल्याला मिळालेला नाही म्हणून शेअर्स खरेदी काय येणार आहे वजा विक्रीच्या वेळी कराचा विचार केलेला नाही. म्हणून इथे 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स बरोबर 60 रुपयांना खरेदी केला. तर प्रति शेअर दलाली बघा 0.4 किती येणार आहे 100 गुणिले 60. त्याची जो गुणाकार आहे तो आपल्याला मिळालेला आहे 0.24 रुपये. मग एका शेअरची जी किंमत आहे 60 अधिक 0.24 बरोबर किती येणार आहे तर ती आलेली आहे 60.24 रुपये एवढी आलेली आहे. तर बघा 6,024 रुपयांना 6,024 छेद किती 60.24 बरोबर भागिले किती आलेले आहे तर त्याचा जो भागाकार आहे तो आलेला आहे 100 शेअर्स जे आहे ते खरेदी केलेले आहे. म्हणजेच 10 रुपये दर्शनी किमतीचे जे शेअर्स आहे ते 50 रुपये बाजारभावाने आपल्याला विकले. म्हणजे प्रति शेअर दलाली किती तर 0.4 छेद 100 गुणिले किती 50 बरोबर 0.20 रुपये. मग एका शेअरची जी विक्री आहे ती 50 वजा 0.20 रुपये म्हणजेच 49.80 रुपये एवढी. आणि त्यानंतर 100 शेअर्सची जी विक्री आहे ती किती आलेली आहे बघा 100 गुणिले 49.80 बरोबर आलेले आहे 4,980 रुपये एवढा त्याचा गुणाकार आलेला आहे. म्हणजेच लाभांश किती मिळालेला आहे 60% मिळालेला आहे. म्हणून एका शेअरवरील लाभांश किती आहे 60/100 गुणिले 10 बरोबर किती लाभांश मिळाला 6 रुपये. मग 100 शेअर्सवरील आपल्याला इथे 6 गुणिले किती 100 बरोबर किती तर 600 रुपये. मग नलिनीताईंनी शेअर्स विक्री व लाभांश एकूण उत्पन्न जे आहे ते किती आहे बघा 4,980 अधिक 600 किती आलेलं आहे 5,580 रुपये. मग नलिनीताईंनी केलेली गुंतवणूक बरोबर किती येणार आहे 6,024 रुपये. मग नलिनीताईंना झालेला जो तोटा आहे बघा 6,024 वजा 5,580 किती आलेला आहे 4,044 रुपये एवढा आलेला आहे. मग नलिनीताईंना या खरेदी वजा विक्री व्यवहारात 444 रुपये जो तोटा आहे तो झालेला आहे.